व्यापाऱ्यांपुढे सरकारनं टाकली नांगी। व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करण्याला देण्यात आली स्थगिती। व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातले सर्व बाजार बंद ठेवून सरकारवर आणला दबाव। धनंजय मुंडे यांच्या गळ्यात पडली विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ। विधान परिषदेचा तिढा सुटला। विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची खुर्ची अजूनही रिकामी। पुण्यामध्ये 10 वर्षांच्या मुलानं गळफास घेऊन केली आत्महत्या। जर्किन घेऊन न दिल्यानं संपवलं आयुष्य। मुंबईवर झालेला 26/11चा अतिरेकी हल्ला टाळता आला असता न्यूयॉर्क टाइम्सनं केला खुलासा। भारत, ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तचर विभागांमध्ये माहितीचा ताळमेळ नसणं पडलं महागात। नाट्य संमेलन बेळगावमध्येच होणार। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मोहन जोशी यांच्यात केली मध्यस्थी। मातोश्रीवरच्या बैठकीत वाद विसरून नाट्य संमेलन घेण्यावर झाली चर्चा। पीकेवर बंदी घालण्याची हिंदू संघटनेची मागणी। सिनेमात हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा आरोप। या राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणारच आहोत, पण बघूयात इतरही टॉप स्टोरीज। कानपूर रेल्वे स्टेशनवर माकडातल्या मानवतेचा आला प्रत्यय। विजेच्या धक्क्यानं मरणप्राय स्थितीत असलेल्या माकडाला पराकाष्ठेनं वाचवलं।